हिंगोली न्यायालयामध्ये वर्षातून 4 वेळेस लोक अदालत भरवली जाते आणि याच लोक अदालतीमधून जे पेंडिंग प्रकरण आहेत त्या प्रकरणात ज्यांना इथे न्याय मिळतो आणि हा न्याय नेमका कसा मिळतो आणि कशा प्रकारे मिळतो त्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ॲडव्होकेट गर्दे सर. खरं तर जे लोक अदालत आपण सुरू केलेली आहेत त्या लोक अदालतमध्ये जे प्रकरणं जे आहेत ते मागचे पेंडिंग आहेत त्यांना न्याय मिळतो. तो न्याय कसा मिळतो? सर्वप्रथम ही लोक अदालत जिल्हा विधी सेवा समिती यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली व उच्च न्यायालय मुंबई यांच्या अनुषंगाने म्हणजे यांच्या मार्गदर्शनाखाली ही पूर्ण भारतातच लोक अदालत चालू आहे. ह्या महालोक अदालत हे 13 डिसेंबर 2025 रोजी चालू झालेली आहे आणि ह्या महालोक अदालतीमध्ये जेवढ्या लवकर जलद गतीने पक्षकारांना म्हणजे पीडित जे मयत आहेत व जखमी आहेत त्यांना जसा न्याय देता येईल तेवढा ह्या लोक अदालतीच्या माध्यमातून जलद गतीने न्याय मिळतो. माझे वैयक्तिक 130 प्रकरणं मी ह्या लोक अदालतीमध्ये निकाली काढलेले आहेत. त्यापैकी 16 प्रकरणे जे की मी 11 नोव्हेंबरला दाखल केले आणि या 13 डिसेंबरला लोक अदालतीमध्ये निकाली काढले. याच्या मागचं मूळ कारण आता हे आपला जे हिंगोली जिल्हा आहे, आता हिंगोली जिल्हा सेपरेट जिल्हा झाला आणि आज पीडीजे कोर्ट आल्यामुळं पीडीजे म्हणजे याच्यात मुलाचं सहकार्य जे लाभलेले आहे आपले पीडीजे अकाली साहेबाचं लाभलेले आहे आणि अकाली साहेबांनी ताबडतोब नोटीस काढल्यामुळं 1 महिन्याच्या आत पक्षकाराला न्याय मिळालेला आहे. माझे सर्वात जास्त प्रकरण निघालेले आहेत हे घरडेकर मॅडम यांनी हे अमरावतीच्या ओरिएंटलच्या टीपी हेडच्या मेन आहेत आणि त्यांनी स्वतः मागच्या वेळेस ऑफिसमध्ये आल्या पक्षकाराशी संगनमत केलं आणि त्यांना विश्वासात घेतलं आणि त्यांचे जास्तीत जास्त म्हणजे प्रकरणं त्यांनी निकाली काढलेले. एकूण हिंगोली न्यायालयाअंतर्गत म्हणजे हिंगोली जिल्ह्यातले एकूण प्रकरणं मग अंदाजे किती हे झालेले आहेत सगळे? एकूण जवळपास 150 झाले असतील. 150 170 पर्यंत झाले आहेत पण 130 माझे झालेले आहेत कन्फर्म. खरं तर तुम्ही मराठवाड्यामध्ये आहेत, नेमकी काय परिस्थिती असते ज्यावेळेस तुमच्याकडं एखादी ॲक्सिडेंटली केस येते आणि त्या केसनंतर हे सगळं पाठपुरावा करण्यामध्ये काही जणांचं आयुष्य निघून जाते पण त्यांना यश मिळत नाही, मात्र कुठंतरी 150 प्रकरणं जे आहेत ते मार्गी लागल्याचं सांगतात. मी अतिशय आनंदात तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते की हिंगोलीमध्ये मी प्रथम आली आहे. इकडे मराठवाड्यामध्ये मी अमरावतीची आहे. अमरावतीला आम्हाला जसा प्रतिसाद मिळतो तसा हिंगोली त्याच्यापेक्षा उत्स्फूर्त मिळाला आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे गर्दी सारखे ॲडव्होकेट्स जे की पेटिशनरला लगेच त्यांना जे काही लाभ आहे काय होते आपल्याला जो लाभ असतो तो मृतकाच्या गेल्यानंतर आश्रितांना लवकरच मिळाला पाहिजे कारण त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असते. त्यांच्याकडे म्हणजे जो अर्धात असतो तोच गेलेला असतो घरातून आणि जे इंजुरी केसेस आहेत जखमी लोकांच्या पण अशा एम्पुटेशन म्हणजे अस्थिभंग वगैरे झालेलं असतं त्यांना पण पैशाची अतिशय गरज असते. अशा वेळी जर गर्दे सरांसारखे जर कोणी ॲडव्होकेट ज्यांना केस चालवण्यापेक्षा कॉम्प्रोमाइज करणार जलद गतीने काढण्यात जर इंटरेस्ट असेल तर अशा प्रकारच्या लोक न्यायालयामध्ये ते केसेस लवकर निघू शकतात आणि आमचं नेहमीच सहकार्य असते. फक्त आम्हाला अडचण अशी जाते की आम्हाला इन्शुरन्स पर्टिक्युलर्स म्हणजे आमच्या गाडीचे जे काही विमाचे संबंधित कागद असतात ते आम्हाला कोर्टाने लवकर पुरवले तर आम्ही याच्यापेक्षा लवकर केस काढण्यामध्ये आम्ही प्रयत्न करू आणि जी आज आम्ही ही केस केलेली आहे ती 1 वर्षात निकाली लागलेली आहे. म्हणजे कंपनी एखाद्या वेळेस असं होते की महामार्गावर ज्यावेळेस अपघात होतो त्यावेळेस ते सगळं डॉक्युमेंटली पुरवतात सगळं पुरवतात पण त्यांना मदतच मिळत नाही. असे अनेक कित्येक आहेत की त्यांना हॉस्पिटलमध्ये तातडीची मदत पाहिजे. अशावेळी त्या पेशंटच्या नातेवाईकांनी किंवा मग ते अपघात झालेल्या नातेवाईकांनी काय करायला पाहिजे? नाही आता ती तर सरकारने प्रत्येक ठिकाणी टोल फ्री नंबर्स दिलेले आहेत. आपल्याला ॲम्ब्युलन्सचे नंबर सगळ्यांना दिलेत. प्रत्येकाने ते नंबर आपल्या मोबाईलमध्ये ठेवावं आणि इन केस एमर्जन्सी अशा प्रकारचा एक नंबर असतो तो त्यांनी जवळच्या व्यक्तीचा म्हणून सेव्ह करावा आपल्या मोबाईलमध्ये. आणि माझी अशी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, विनंती आहे की प्रत्येकाने आपल्या मोबाईलला कोड लावू नये कारण पासवर्ड जो लावतो तो दुसऱ्याला दिसत आहे. अशा वेळेस तुम्हाला मदत मिळण्यात उशीर होऊ शकतो. म्हणून आपण असा प्रयत्न केला पाहिजे की लगेच कुणालाही आणि बरेचदा आता समाजामध्ये असं चित्र पाहायला मिळतं की लोक व्हिडिओ काढतात त्यांना मदत करण्यापेक्षा ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करून ॲक्सिडेंटवाल्यांना प्रत्येक मदत मिळणे आवश्यक आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही चित्रीकरण करणं हे सोडून द्या. आपण माणुसकीच्या नात्याने प्रत्येकाने जेव्हा अपघात होतो तेव्हा तातडीने समोरच्या व्यक्तीला कशी आपण मदत करू शकतो हे आपण आपल्या माणुसकीच्या नात्याने विचार करायला हवं असं मला वाटते. निश्चित लोक अदालत सुरू होण्या अगोदरचं प्रकरण कसे होते मग आता हे लोक अदालत सुरू झाल्यानंतर काय न्याय मिळतो कसा म्हणजे दोन्हीचा फरक काय? आता विद्यमान न्यायालयात सर्वात जास्त प्रकरणं क्रिमिनलचे बी चालते कारण लोक जेलमध्ये असतील त्यांना बाहेर काढण्यासाठी अंडर ट्रायल चालते. त्याच्यासाठी सर्व विधी जे माझे मित्र सहकारी आहेत त्यांनी जर हे लोक अदालतीचं पक्षकारांना महत्त्व जर पटवून सांगितलं तर हे पटपट लोकांना
न्याय मिळेल आणि न्याय मिळाल्यानंतर जे कोर्टात पेंडन्सी आहे ती ॲटोमॅटिक कमी होईल आणि पेंडन्सी कमी जशी होईल तशी जे काही असे जे अनफिट मॅटर आहे ते बी चालल्या जातील कोर्टात, जे की फिट नाही आहेत, लोक अदालतीमध्ये निघू शकत नाही. पण हा जो आनंद असतो पक्षकाराला, एका महिन्यात पैसे मिळाले आपल्याला, हा जो आनंद आहे तो खरंच पाहण्यासारखा असतो. एका वर्षाच्या आत पैसे मिळाले ते पक्षकारांना खरोखर आनंद आम्हीच म्हणजे आपण सांगू बी शकत नाही की आहे बाबा त्यांना एवढा लवकर. नाही तर काही काही पक्षकार असतात म्हणते बाबा आम्हाला केसच दाखल करायचे नाही, तुमचे 10-10 वर्षे 5-5 वर्षे मॅटर चालते. पण ह्या लोक अदालतीच्या माध्यमातून पूर्ण पक्षकारामध्ये एक प्रकारची जागृती झालेली आहे आणि त्यांना माहीत झालेलं आहे की बाबा असं नाही, आपण लोक अदालतीमध्ये जर प्रकरणं काढले तर आपला लवकर न्याय मिळू शकतो. निश्चितच ह्या लोक अदालतीमध्ये जे आहेत ते सर्व जे पेंडिंग प्रकरण आहेत ते मार्गी लागतात आणि त्यांना न्याय मिळत आहे, अशी प्रतिक्रिया ॲडव्होकेट यांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.